हॅलो गाईज, तर आज आपण आपल्या मित्राला जयेशला रक्तमोक्षण करवतो आहे जलौकाने, म्हणजे लिश थेरपी. तुम्ही नेटवर पाहिलं असेल, लिश थेरपी सध्या खूप ट्रेंडिंगला आहे. त्याच्यामुळे रक्त शुद्ध होतं, त्यांना पिंपल्स वगैरे येतात, कुष्ठ वगैरे, इचिंग, पिंपल्स वगैरे येतात, त्यांना रक्तशुद्धीसाठी लिश थेरपी आपण सांगत असतो. आयुर्वेदामध्ये याला जलौका असं म्हणतात, रक्तमोक्षण म्हणतात, जलौकाने करतात. तर आता रक्तमोक्षणची माहिती अवधूत देतोय आणि जयेशने रक्तमोक्षण का केले ते पण अवधूत सांगणार आहे आणि सगळी प्रोसेस सांगणार आहे. तर मग आपण पाहू, ऐकू. तर एकंदरीत आपण रक्तमोक्षण करण्याची काय गरज आहे बाबा? तर जे शरीरातलं रक्त दूषित असतं, जे की आपण म्हणतो की रक्त हा पित्ताचा मल आहे, तर जे रक्त दूषित झालेले ते शरीरात स्किनच्या थ्रू त्याची दृष्टीता दाखवतो. थोडक्यात आता त्याच्या चेहऱ्यावर आपण पाहू शकतो की ज्या थोडे पिंपल्स आहेत, डार्क स्पॉट आहेत, तर ही जी दृष्टी आहे ही रक्ताची दृष्टी आहे. तर आपण ते दूषित रक्त काढण्यासाठी रक्तमोक्षण वापरतो. तर रक्तमोक्षणासाठी आपण जळूचा वापर करतो, जे की तेथील अशुद्ध रक्त जे आहे ते शोषून घेतं पूर्ण, आणि त्यानंतर त्याला जो फरक जाणवणार आहे की त्याचे पिंपल्स असतील, जे डार्क स्पॉट असतील, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंफार कमतरता दिसेल. तर सगळ्यांचे कॉमन प्रश्न असतो बाबा, जलौका किती वेळ लावली पाहिजे? तर त्या कंडिशननुसार, त्या डिसऑर्डरनुसार आपण जवळचा वापर करतो. आता जसं की कुष्ठामध्ये पण आपण एक किटी, म्हणजे किटी कुष्ठ पाहतो, ज्याला आपण सोरियासिस वगैरे म्हणतो. त्यामध्ये मग त्या ह्याच्यानुसार की तिथं किती स्किन इन्फेक्ट झालेली आहे त्यानुसार आपण जलौका लावतो. आता ह्याच्यामध्ये कसं असतं, जलौका कधी पण तेवढंच रक्त शोषून घेते जेवढी अशुद्धी आहे. तेवढं रक्त शोषून घेतलं की जलौका आपोआप निघून जाते. जर निघत नसेल तर आपण हळदीचा वगैरे वापर करतो, जेणे की ते निघून जाईल. तर एक सामान्यतः नाही म्हणलं तरी अशुद्ध रक्त शोषून घेतले की जलौका आपोआप रक्त घेणं सोडून देते, तिथून ती निघून जाते. मग त्यानंतर आपण त्याचं वमन वगैरे करतो, पथ्य. आणि मग ह्याच्यात जर पथ्य वगैरे, तर सामान्यतः काय पथ्य वगैरे नसतं, की मग जस्ट आपण तेवढंच सांगतो की बाबा जास्त पित्त उत्क्लेशित करणारा आहार नको आहे, उन्हात जास्त, जे की आपण आयुर्वेदात आतप सेवन म्हणतो, तर ते नाही करायला पाहिजे, उन्हात जास्त फिरलं नाही पाहिजे. बस एवढंच पथ्य आहे त्याच्यात. तर आता लिचने स्वतःहून सोडलेलं आहे आणि आता आपण त्याचं वमन करणार आहे. तुम्ही पाहू शकता डिपार्टमेंटला लिशने पूर्णपणे रक्त पिलेलं आहे, ती पूर्णपणे भरली पूर्ण. आता आपण जर वमन करू, तिची साईज एवढीच होती, छोटी होऊन गेली. आता मोठी होईल. काहीच पेशंटला पाहिजे लीच केवढी झाली. तर पेशंटला नीच दिसली. आता आपण वमन करू. पाहू शकता ते नॉर्मल रक्तापेक्षा बऱ्यापैकी काळचं रक्त वर्ण आहे रक्ताचं, जे की अशुद्ध रक्त होतं, त्या लोकांनी अब्सॉर्ब केलं होतं. तर गाईज, आपण रक्तमोक्षणची माहिती पाहिली, जी की खास करून शरद ऋतूमध्ये सांगितलेलं आहे. पण आपण कंडिशननुसार, ते आपल्या आवश्यकतेनुसार पण केव्हाही करू शकतो रक्तमोक्षण, आणि दोषांचा प्रकोप पाहून आपण ते करत असतो आणि रक्तदृष्टी दूर करत असतो, आणि त्याच्याने आपलं पित्त शुद्ध होतं, रक्त शुद्ध होतं. सो आणि मी पण करणार आहे. तर पुढच्या व्लॉगमध्ये मी पण रक्तमोक्षण करताना तुम्हाला दिसेल. तर काय नाही, आपण इथे जयेशला आता रक्तमोक्षण झालं का, तो 2 वीक, किती वीक करणार आहे? 2 सिटिंग करणार आहे. तर मग 7 दिवसानंतर, 7 दिवसांच्या गॅपने करावं लागतं, तेव्हा ते जलौका शुद्ध होते. ब्लड ट्रान्सफ्युजन वगैरे असा काही धोका सगळा टळून जातो. एक बोट घे. आपण आता या जलौकाचं वमन केलेलं आहे. जलौकाने जेवढं हवं होतं तेवढं अशुद्ध रक्त पिलं होतं. नंतर जलौका ॲटोमॅटिक तिने तिचं जे मुख असतं ते सोडलं होतं, रक्त पिणं बंद केलं होतं. त्यानंतर आपण आता तिचं वमन केलं. वमन केल्यानंतर त्याच्यातनं बऱ्यापैकी 5 ते 10 ml रक्त आले. ते रक्त सगळं अशुद्ध होतं, काळसर रक्त होतं, जे की अशुद्ध असल्यामुळे ते जलौका शोषण करते. जलौका कधीच शुद्ध रक्त शोषण करत नसते. आता याची आपण ह्याला स्वच्छ केल्यानंतर तिचं तुम्ही चाल पाहू शकता. त्याचा पाण्यात टाकल्यानंतर परत ती आता वळवळ करते, म्हणजे ती परत आता ॲक्टिव्ह झालेली आहे.
हिला आपण आता नंतर 7 दिवसानंतर किंवा 10 दिवसानंतर आपण वापरायला घेऊ शकतो. धन्यवाद. तर काही जेव्हा आपण जलौका काढतो म्हणजे जलौकाचं अशुद्ध रक्त पिऊन जेव्हा ती स्वतःहून ते तोंड सोडते तर तेव्हा खूप ब्लड हे बाहेर येत असतं आणि जवळजवळ ते 1 दिवस त्याचा फ्लो असतो. तर ते दाबून धरायचं, तिथे हळद लावायचं, कारण हळदमध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स असतात आणि ते अँटीबॅक्टेरियल पण आहे आणि ते हिरोडिन हे एन्झाईम सोडत असतं, त्याच्याने ब्लड हे पातळ होत असतं, त्याच्याने ब्लड फ्लो हा थांबत नाही. त्याच्यामुळे आपण दाबून धरत असतो, जसं की आत्ता अवधूतने धरलेले. त्याने आत काढल्या ब्लड येईल बाहेर. घ्या. तुम्ही पाहू शकता जलोकाचं एकदम व्यवस्थित उमन झालेलं आहे, त्यामुळे ते जलोका त्यांचे पोषण सोडत आहे आणि त्यांचं हे करत आहेत.